नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर अद्वैत कलाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोल्हापुरी साज घालत तिला माझ्या स्वतःच्या लक्ष्मीसाठी हे आणलेलं आहे असं सांगून त्या दोघांमधलं भांडण मिटवणार आहे. कारण कला आणि अद्वैत यांच्यामध्ये वाद झालेले होते, ते मिटवलेले आहेत. अद्वैतने इतका अनोख्या पद्धतीने आणि कला सुद्धा खुश झालेले आहे आणि त्या क्षणी कलाने अद्वैतला मिठी मारलेली आहे आणि दोघांचा सोन्याचा संसार हा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे कलाला आणखी एक गोष्ट समजणार आहे, ती म्हणजे त्या ग्रंथामध्ये जी चित्र आहेत त्या चित्रांमधून त्यांना आता शोधून काढायचं आहे की हे सगळं काय आहे, याच्यातून नक्की मार्ग कसा काढायचा आहे. अशा बऱ्याच गोष्टींचा शोध लावायचा असतो आणि तो कसा लावायचा या बाबतीत त्यांच्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि करंजी करताना त्या सगळ्या ग्रंथातील चित्रांचा शोध लागणार आहे, त्याचा अर्थ लागणार आहे आणि कला आणि अद्वैत दोघंही जाम खुश झालेले आहेत. फायनली त्यांना उत्तर मिळालेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कला आणि अद्वैत यांनी जोडीने आता काम करायला सुरुवात केलेली असते. तर कलाने ठरवलेलं असतं की घरातल्या सगळ्यांचे संसार वाचवले पाहिजे. तर पहिली व्यक्ती तिच्या नजरेत असते ती म्हणजे सोहम आणि अनामिका. अनामिका घर सोडून गेलेली आहे तेव्हा कला आजारी होते आणि सोहम आणि अनामिका या दोघांच्या मध्ये जे वाद निर्माण झालेले आहेत त्यामुळे हे सगळं झालेलं असतं. अनामिका अचानक घर सोडून जाते. या सगळ्या गोष्टींचा उलगडा लागत असतो. परंतु इकडे कलाच्या मनात आता वाद निर्माण करण्यासाठी रोहिणीने जणू काही पदर खोचूनच तयारीला लागलेली असते. रोहिणीने प्लॅन केलेला असतो. रोहिणी कलाच्या रूममध्ये आलेली असते. कला विचारत असते तुम्ही इथे काय करताय. तेव्हा रोहिणी म्हणत असते की काय नाही ग, मी असंच आलेले होते. परंतु जेव्हा रोहिणी तिथे आलेली असते तेव्हा मात्र कलाला तिथेच कळायला असतं की नक्कीच रोहिणीच्या मनात काहीतरी सुरू आहे आणि म्हणूनच रोहिणी इकडे आलेली आहे. तर इकडे कला म्हणत असते नक्की काय आहे, तुमचं काय काम आहे आणि तुम्ही त्या ग्रंथाच्या जवळ काय करताय, म्हणजे तुमच्या डोक्यात काय सुरू आहे असं कला वारंवार विचारू लागते. तेव्हा मात्र रोहिणी काहीच नाही बोलत. ती म्हणते अगं अद्वैतकडे काम होतं म्हणून आलेली होती. कला मात्र पुन्हा तो ग्रंथ घेऊन बसते. कला विचार करत असते. अद्वैत मात्र म्हणत असतो की हिचं काय चाललंय, हिला इतक्या वेळा मी समजून सांगितलेलं आहे पण तरीही हिला ऐकायचंच नाहीये, ही ऐकतच नाहीये. कला मात्र विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या घरातल्यांच्या सुखासाठी, माझ्या माणसांच्या नात्यासाठी मला हे सगळं करावं लागणार आहे. माझी माणसं आहेत, माझ्या माणसांना मी माझ्यापासून अशी दूर नाही जाऊ देणार असं सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्यासाठी कला प्रयत्नही करत असते. परंतु रोहिणी मात्र वेगळाच विचार करत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला आणि अद्वैत बोलत असतात. कला आता अनामिकाला भेटून आलेली असते. कलाच्या मनात अद्वैतबद्दल राग निर्माण झालेला असतो कारण कला आणि अद्वैत यांच्यामध्ये भांडणं लावायचं काम अनामिकाने केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुला अद्वैत दादाने सांगितलं नाहीये का, म्हणजे आम्ही हे सगळं बोललेलो होतो, मी अद्वैत दादाच्या हातातच पेपर दिलेले आहेत डिवोर्सचे. तेव्हा मात्र कलाला राग आलेला असतो. इकडे संगीताने तर एवढा मोठा प्लॅन केलेला असतो की काही झालं तरीही काजलचं लग्न उरकून टाकायचं आहे एवढंच संगीताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि संगीता त्या बाबतीतच बोलत असते. तेव्हा मात्र काजलने सुद्धा लग्नाला होकार दिलेला असतो. तर आलेली मंडळी म्हणतात की चला आजच्या आजच साखरपुडा उरकून टाकूया. तेव्हा मात्र काजलला धक्का बसतो. संगीता तर म्हणते चला तयार झालेले आहेत तर काय हरकत आहे, म्हणजे आजच्या साखरपुडा करायला पण तयार आहेत तर काय प्रॉब्लेम आहे, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की त्या मुलाचे आईवडीलही तयार होतात. त्यांचाही मुलामध्ये खोट असते आणि ती त्यांना दाखवायची नसते, म्हणून तर त्यांनी पटकन लग्नाला होकार दिलेला असतो. कारण तो जो मुलगा आहे तो वयाने इतका मोठा आहे की जणू काही त्याचं वय काजलच्या दुपटीने मोठं आहे असं वाटत आहे त्या मुलाकडे बघून. परंतु आता इकडे संगीता पण म्हणत असते की काजलच्या बाबतीत जर एवढं सगळं घडत असेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे. काजलला जर दुसरं कोणी नाहीच लग्न केलं तिच्याशी, तिची बदनामी व्हायला लागलेली आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा लोक अशा पद्धतीने तिच्याशी वागत आहेत तर काजलच्या लग्नाचं ठरवावंच लागणार आहे. परंतु दिनकरला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. दिनकरचं म्हणजे कलाच्या बाबांचं असं म्हणणं असतं की अगं संगे जरा ऐकून घेत जा गं, असं नको बोलत जाऊ, तुला कळतंय का, तू काय बोलतेस, तुझ्यामुळं
असतं, आपल्या काजूच्या बाबतीत काय होतंय तुझ्या लक्षात येते का, असं त्यांनी सांगितलेलं असतं. पण इकडे संगीता मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचं एवढंच असतं की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ठरल्याप्रमाणेच होणार आहेत. काजल सुरुवातीला नाही म्हणत असते की नाही मला नाही जमणार आहे. तेव्हा पण इकडे काजलच्या बाबतीत जे घडत असतं ते पाहून आता सगळेजण तिथं असतात. दिनकर म्हणजे कलाचे बाबा म्हणतात की अगं आपण खूप घाई करतोय, असं सगळं करायला नको होतं. तरी सुद्धा ती म्हणते की नाही, हे बघा तुम्हीच मला येऊन सांगितलं ना मार्केटमध्ये जे काय झालेलं होतं त्याबद्दल, मग आता तुम्ही का माघार घेताय, नका ना माघार घेऊ. जे काय घडलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे ना, मग असं का करताय, असं संगीता बोलत असते. आपल्या मुलीचा संसार, आपल्या मुलीचं आयुष्य वाचवण्यासाठीच मी हे सगळं ठरवलंय ना. लोक कशा पद्धतीने बोलत आहेत, कशा पद्धतीने वागत आहेत तुम्हाला तर माहितीच आहे, असं संगीता त्यांना समजवते. आणि त्या क्षणी आता साखरपुड्याचा विधी सुरू होतो आणि इकडे काजल आणि तो आलेला जो मुलगा आहे त्या दोघांचाही साखरपुडा पार पडतो. काजलला खरं तर वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र काजल म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, मी काय केलं होतं, मला तेव्हा तर सोहम मागं लागला होता, तेव्हा मी माझ्या आईबाबांची काळजी आहे म्हणून मी नकार दिला होता या लग्नासाठी, पण हे सगळं काय होतंय आणि अशा गोष्टी का घडत आहेत, हे सगळं जेव्हा लक्षात आलेलं असतं तेव्हा मात्र काजलला वाईट वाटायला लागलेलं असतं. तिला कळत नसतं की मी काय करून बसलेले आहे आणि मी कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करणार आहे, हा विचार ती करत असते. इकडे पुन्हा एकदा आता रोहिणी इकडे राहुलला भेटायला गेलेली असते. रोहिणी म्हणत असते की काळजी करू नको तू, सगळं आपण ठरवलेलं आहे त्या पद्धतीनेच होत आहे, काहीही झालं तरीही आपल्या मनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडणार आहेत, असं रोहिणी सांगत असते. तेव्हा मात्र काजल इकडे रोहिणीने सांगितल्याप्रमाणे राहुलने सगळा डाव त्याच्या मनाप्रमाणे झालेला आहे असं त्याचं म्हणणं चालू असतं. आणि इकडे अनामिकाला भेटायला गेलेली असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव अनामिका, जर तुझ्या बाजूने तू क्लिअर राहिली असती तर हे घडलंच नसतं, कारण प्रत्येक वेळेस सोहमच्या बाबतीत तू कशी वागलेली आहे तुलाही माहिती आहे. तुला वाटत असेल की आमच्या समोर तू वेगळं वागत होती आणि सोहमशी वेगळं वागत होती तर आमच्या गोष्टी त्या लक्षात येणार नाहीत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सोहम मध्ये झालेला बदल आम्ही पाहिलेला आहे. लग्नाच्या आधी सोहम जो होता तो आम्हाला माहिती आहे, कधीच तो अगदी कोणाला एक शब्दही उलटून बोलत नव्हता, कधीच कोणाशी चुकीचं वागत नव्हता. पण जेव्हापासून तू त्याच्या आयुष्यात आली, तू लग्न केलंस आणि तेव्हापासून सोहम मध्ये वागणं बदललेलं आहे. कधीही एक शब्द कोणाला उलटून न बोलणारा सोहम आज चांदेकरच्या अंगावरती हात उचललेला होता. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं होतं, या सगळ्याला तू जबाबदार होती, मान्य आहे. हे सगळं जे काही घडलेलं होतं ते चुकीचं झालेलं होतं, चांदेकरने आधी सांगायला पाहिजे होतं. पण जो सोहम चांदेकरच्या शब्दाच्या बाहेर नाही तो तुझ्यामुळं अशा परिस्थितीत उभा राहिलेला आहे. आणि सोहमच्या बाबतीत तुला वाटत असेल की आम्ही त्याला एकटं पाडू, पण तसं कधीच होणार नाही असं म्हणत इकडे कलाने चांगलंच या अनामिकाला सुनावलेलं असतं. आता ही गोष्ट राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी या दोघांनाही समजलेली असते. ते म्हणत असतात की आपण आता कला आणि अद्वैत यांच्यामध्येच वाद निर्माण करायचे आहेत, त्यांच्यामध्येच भांडणं लावून द्यायची आहेत आणि हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे असं त्यांचं प्लॅनिंग केलेलं असतं. त्याचबरोबर कला इकडे तिला सुनावते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत तर सोहम कशा पद्धतीने त्याच्यावर सह्या करणार आहे ते मी बघते आणि तुझे डिवोर्स पेपर तुला लवकरात लवकर माघारी दिले जातील. कारण कला आणि अद्वैत दोघांनीही सोहमशी बोलल्यानंतर त्या दोघांनाही कळलेलं असतं की अनामिकाचं वागणं, अनामिका त्याला भडकवत असते म्हणून सोहमला हे सगळं अशा पद्धतीने वागावं लागत आहे. या सगळ्याला अनामिका जबाबदार आहे. अनामिका जाणून बुजून अशा पद्धतीने वागत आहे. जाणून बुजून अनामिका इकडे सोहमला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट कलाच्या सुद्धा लक्षात आलेली असते आणि म्हणूनच तिने चांगलं सुनावलेलं असतं. आता अद्वैतला ती सांगू लागते की चांदेकर तू माझ्यापासून लपवलेलं होतं हे मला मान्य होतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या अनामिकाला मी चांगलं सुनावलेलं आहे, कारण तिने सोहमच्या बाबतीत जे काही वागलेले आहे ते सगळं मला कळलेलं आहे आणि मी तिला सोडणार नाही असं कलाने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा अद्वैत सुद्धा विचार करू लागतो. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, खरं तर अशा पद्धतीने गोष्टी बाहेर यायला नको होत्या असं त्याला वाटत असतं. पण शेवटी कलाने निर्णय घेतलेला असतो आणि आता कला कोणाचंच ऐकणार नसते हे तिने ठरवलेलं असतं. कला म्हणते की माझं सोहमशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि मला कळलेलं आहे की त्याला त्रास देणारी ही अनामिका आहे, मी आता शांत राहणार नाही
असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। तेव्हा अद्वैत म्हणत असतो म्हणजे? तेव्हा कला म्हणते की हो। अद्वैत कलाला चांदेकर जर त्या अनामिकाला डिवोर्स हवा आहे तर आपण सांगूया सोहमला तिला डिवोर्स द्यायला, तिला डिवोर्सच हवा आहे ना, कारण ती प्रत्येक वेळेस सोहमला त्रास देते, माझं सोहमशी सगळं बोलणं झालेलं आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे? तेव्हा अद्वैत म्हणतो मीही त्याच्याशी बोललेलो आहे, त्यानेही मला सांगितलंय की त्याच्या मनात काजल आहे आणि त्याला काजल सोबत लग्न करायचं आहे। तोपर्यंत या दोघांनाही माहिती नसतं की इकडे काजलच्या लग्नाच्या बाबतीत सगळी बोलणी सुरू झालेली आहे किंवा काजलच्या लग्नाच्या बाबतीत संगीताने ठरवलेलं आहे। या कोणत्याच गोष्टींबाबतीत कला आणि अद्वैतला काही माहीत नसतं। इकडे काजलचा तर साखरपुडा झालेला आहे ही गोष्ट सुद्धा लपवून ठेवली गेलेली असते। आता मात्र कला आणि अद्वैत यांना काहीच माहिती नाहीये, त्यांनी इकडे काजल आणि सोहम या दोघांना एकत्र आणण्याची तयारी केलेली आहे। पण जर गोष्टी अशा पद्धतीने घडत असतील तर मात्र विचार करण्यासारखा आहे। काहीही झालं तरीही हे सगळं जे काही चालू आहे या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे फक्त रोहिणी। आता रोहिणीने ठरवलेलं असतं की नाही, ही जी कला आहे ना ही प्रत्येक वेळेस स्वतःला जास्त शहाणी समजत असते ना, आता तिला दाखवून देते की मी काय करू शकते, असं ती बोलत असते। तेव्हा इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत हे दोघं जण आता घरातल्या सगळ्यांबरोबर करंजा करत असतात आणि तेव्हा मात्र अद्वैत कलाला सांगू लागतो की खरे या कोणत्याही गोष्टींचा विचार करू नकोस। तेव्हा कला मात्र शांतच असते। कला म्हणत असते पण चांदेकर मला कळत नाहीये। अद्वैत म्हणतो की आपण ते चित्र जे आहेत ना त्याचा अंदाज लावूया आणि ठरवूया, आत्ता तू विचार नको करूस ह्या कोणत्या गोष्टींचा। तेव्हा कला म्हणते की हो चांदेकर, आणि मग कला करंजी करत असते। करंजीचा जो आकार असतो तो आकार जेव्हा तिच्याकडून तिथे तयार होतो तेव्हा कलाच्या लक्षात येतं अरे बापरे हे सगळं असं झालेलं आहे। हा विचार कलाच्या डोक्यात असतो, कला विचार करत आहे हे अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं। कला म्हणते की चांदेकर तुला आठवतंय का, हा आकार बघ बरं, हा करंजीचा म्हणजे खरं तर अर्धचंद्राचा आकार झालेला आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो। तेव्हा कला म्हणते की आता ते चित्र जे आहेत ना त्याची मला कळायला लागलेली, त्याची टोटल लागायला लागलेली आहे कला, असं अद्वैतला सांगत असते। अद्वैत म्हणतो की बरोबर आहे खरे। मग ती करंजी ती हातात घेते आणि त्या करंजीकडे पाहू लागते। तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते खरंच खूप वेगळ्या पद्धतीनं घडत आहे आणि ते आपल्याला विचार करावा लागणार आहे। कलाच्या समोर ती चित्र असतात, त्या चित्रांमध्ये जे काय आहे ते कलाला दिसत असतं, अर्धचंद्र असतो। मग चंद्राच्या प्रकाशात एक जोडपं बसलेलं तिला दिसत आहे आणि त्याचबरोबर त्या दोघांनीही हातात हात दिलेले आहेत। त्या जोडप्यांचं दोघं जण बसलेले आहेत, अहोरात्र ते बसलेले आहेत। त्याचबरोबर त्या दोघांनी हातात हात दिलेले आहेत, तिथे वरती सुखी संसार लिहिलेलं असतं आणि कला मात्र त्या प्रत्येक चित्राचा अर्थ लावत असते। ती म्हणत असते की नक्कीच असं काहीतरी आहे की जी गोष्ट आपल्याला अजून कळलेली नाही, असा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो। आणि कला म्हणते की चांदेकर चल, मला कळलं, त्या चित्रांचा अर्थ लागलेला आहे। बाहेर कलाने देवी आईचं चित्र रांगोळी काढलेली असते, त्याच्यावरती शुभ दीपावली लिहिलेलं असतं, सुंदर अशी रांगोळी तिने रेखाटलेली असते आणि दोघंही दारात येतात आणि ती रांगोळी पाहत असतात। तेव्हा मात्र कला म्हणत असते की आता माझ्या लक्षात आलेलं आहे, ती चित्र जे आहे त्याचा अर्थ लागलेला आहे, त्यामुळं आपल्या घरातल्यांचे संसार वाचवण्यासाठी जे काही करायला लागणार आहे ते मला कळलेलं आहे। हे ऐकल्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। म्हणजे फायनली कलाला कळलेलं असतं की काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं। म्हणजे ती चित्र जी रेखाटलेली आहेत त्या चित्रांवरून तिला समजून गेलेलं असतं की काय करणार आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे। देवीला जो तिथे तडा गेलेला असतो ते तिला आठवत असतं आणि त्या पद्धतीने कला विचार करू लागलेली असते। अद्वैत आणि कला या दोघांनाही हे कोडं सुटलेलं असतं आणि त्यानंतर आता पाडव्याचा दिवस असतो आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजन। तर कलाने सगळी तयारी केलेली असते। अद्वैत येतो आणि त्याने कोल्हापुरी साज म्हणजे कोल्हापूरचा पारंपरिक दागिना जो कोल्हापुरी साज आणलेला असतो तो कलाच्या गळ्यात घालतो। कला अद्वैतकडे पाहतच राहते की चांदेकर अचानक काय करतोय हे, असा प्रश्न तिला पडलेला असतो। तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हे माझ्या लक्ष्मीसाठी, असं म्हणत अद्वैतने स्वतःच्या हातांनी कलाच्या गळ्यात तो कोल्हापुरी साज घातलेला आहे आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला सुखी केलेला आहे, खुश केलेला आहे। आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहतात। खऱ्या अर्थाने कला आणि अद्वैत या दोघांची दिवाळी सुरू झालेली असते आणि त्यांच्या नात्याची सुरुवात सुद्धा झालेली असते। जरीही 6 महिने काउन्सिलरकडे जाऊन त्यांना मिळालेले असले तरीही त्यामध्ये त्यांचं नातं खरंच खूप छान भुलताना पाहायला मिळत आहे।
कलाने खुश होऊन अद्वैतला मिठी मारलेली आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.